नमस्कार, मी गायत्री. एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. आसाम हिंसाचार, बाहेरील लोक दहशतीत, बाजारपेठसह चूलही बंद. सेनेसह 700 जवानांचा 12 गावात फ्लॅगमार्क. आसाममधील सर्वाधिक 12 लाख लोकसंख्या असलेल्या कार्बी आंग्लोंगमधील कोणाशीही बोललात तर तुम्हाला कदाचित प्रतिसाद मिळणार नाही, कारण हिंसाचाराची भीती लोकांच्या हृदयात आणि मनात रुजली आहे. 22-23 डिसेंबर रोजी स्थानिक कार्बी आणि बाहेरील लोकात झालेल्या हिंसाचारात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 60 पोलिसांसह 150हून अधिक जण जखमी झाले होते. त्यापैकी सूरज डे या अपंग व्यक्तीला जमावाने जिवंत जाळले होते. बुधवारी एबीएस न्यूज टीम पश्चिम कार्बी आंग्लोंगमधील खेरोनी घाटावर पोहोचली तेव्हा पीडित कुटुंबांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की आम्ही 3 दिवसापासून झोपलेलो नाहीत, घरातील चूल देखील पेटलेले नाहीत, बाजारपेठ बंद आहेत, पोलिसांनी मनाई केल्यामुळे बाहेर पडता येत नाहीये, मोबाईल डेटा सेवा बंद आहे, जवळच लष्कर आणि आसाम पोलिसांचे कमांडो तैनात आहेत, पण पहिल्यांदाच आम्हाला स्वतःच्या घरात भीतीच्या छायेखाली जगावे लागत आहे. सूरजचे काका बकुल डेर म्हणाले, दंगलखोरांनी आमच्या अपंग मुलालाही सोडले नाही. आम्ही त्या रात्री वृद्ध आई, पत्नी आणि मुलांसह दुसऱ्या गावात पडून गेलो नसतो तर कदाचित आम्ही वाचलो नसतो. आमचे घर जळून खाक झाले आहेत. आज सूरजच्या मृतदेहाच्या काही अवशेषांवर पोलीस संरक्षणात अंत्यसंस्कार झाले. संरक्षणातही आमच्या गावात परत येऊ शकत नाहीत. दहशत आहे. नेपाळी वस्ती असो किंवा खेरोनी आठवडी बाजार, हे सर्व काही अंधारात झाकलेले आहे. जिल्ह्यातील 12 गावांमध्ये ही दहशत पसरली आहे. येथे कार्बी लोकसंख्या 65% होती. त्यांची संघटना कार्बी आंग्लोंग स्वायत्त परिदेशानुसार लोकसंख्येच्या फक्त 35% लोक शिल्लक आहेत. उर्वरित 65% लोक बाहेरील म्हणजे नेपाळ, उत्तर प्रदेश, बिहारचे हिंदी भाषिक आहेत. एबीएस न्यूज मराठी.